नमस्कार. आज आपण सुंदर असा एक वाळवणाचा पदार्थ पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची. तर ही आपण थोडी तिखट किंवा थोडी फिक्की अशी कोणतीही जाड बारीक अशी मिरची आपण घेऊ शकतो. तर ह्या मिरच्या आपण अशा आतून एक काप असा देऊन घेणार आहे. उभी चीर आपण त्याला पाडून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला त्यासाठी लागणार आहे दही. तर हे 3 मोठे चमचे मी दही घेतलेलं आहे आणि ते छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्या गुठळ्या आपल्याला पूर्ण मोडून घ्यायच्या आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्या ज्या मिरच्या होत्या आपण कापून घेतलेल्या, तर त्या आपल्याला त्यामध्ये टाकून चांगलं हलवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी त्यात टाकणार आहे थोडं मीठ आणि धणे पावडर आणि थोडंसं जिरं, थोडंसं कुटून अर्धवट कुटून असं मी ते घेतलेलं आहे आणि मी ते त्यात टाकणार आहे. आणि ते सुंदर असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या जे जिरे आणि धणे आहे त्याचा स्वाद अगदी तो आपली मिरची वाळल्यानंतर खूप सुंदर असा लागतो. आता हे आपण मिश्रण एकत्र कालवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे थोड्या वेळ ठेवून द्यायचं आहे. त्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत. आणि थोड्या वेळानंतर झाकून उघडून आपण ते पुन्हा एक वेळा कालवून घेतलेलं आहे. कारण मिठाला वगैरे पाणी सुटतं आणि पुन्हा ते आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं आणि आपल्याला पुन्हा झाकण ठेवून आपल्याला ते दिवसभर ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला ते झाकण काढून आपण त्या ज्या मिरच्या आहेत तर त्या पुन्हा हलवून देणार आहोत, की जेणेकरून सगळ्या मिरच्यांना ते दही एकसारखं लागेल आणि आतपर्यंत ते चांगलं मिरच्यांमध्ये मुरेल. तर हे आपण आता छान असं कालवून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला ते 1 दिवसासाठी झाकण ठेवून झाकून ठेवायचं आहे. आता त्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला ते छान कालवून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्या ज्या मिरच्या आहेत तर ह्या उन्हामध्ये छान अशा वाळून घ्यायच्या आहे. तर त्यासाठी आपण एक मोठं जे प्लेट आहे माझ्याकडे ती घेतलेली आहे आणि त्याच्यावर मी प्लॅस्टिकचा कागद अंथरून घेतलेला आहे. आणि एक मिरची आपण धरून अशी सुटी अशी वेगवेगळी आपण वाळत घालणार आहोत. आणि ह्या मिरच्या वाळायला आपल्याला 3 ते 4 दिवस लागतात. कडकडीत अशा उन्हामध्ये त्या आपल्याला वाळून घ्यायच्या आहे. ह्या मिरच्या आपण अंडी लावणं म्हणून सुद्धा याचा उपयोग करू शकतो. आपल्या मिरच्या आता वाळून छान तयार झालेल्या आहेत आणि त्या आपल्याला आता फ्राय करून घ्यायच्या आहे. आणि नेहमी ह्या मिरच्या ज्या आहेत तर ह्या लो फ्लेमवर तळून घ्यायच्या आहे, नाहीतर त्या पटकन जळून येतात. तर त्या मिरच्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि छान असं आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. आणि माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लगेच पोहोचेल. धन्यवाद.